पुरेपूर जर आपण पाहिलं तर पारदर्शकता या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. ध्रुव 11 सातपाडी टीमने यंदाचा हंगाम खूप गाजवलाय. त्यामध्ये धडाकेबाज चषकाला सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळ साकारला गेला होता. त्यानंतर भिवंडीमध्ये जाऊन उसाटणेमध्ये जाऊन त्यांनी जबरदस्त खेळ साकारला. आज याच गावातून वीरू बाबरेला आपण स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये पाहणार आहोत. निहिल किनीसारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे चांगले मातब्बर खेळाडू, हे अपकमिंग यंग टॅलेंट. एक बाईक मिळाली उसाटणीच्या मैदानात वीरू बाबरेला, तो आज सुद्धा आहे वीरू बाबरे. अवधूत कामतला आपण पाहू शकताय, श्रेयससारखा खेळाडू आहे. त्यानंतर आपण पाहू शकताय बरेच खेळाडू चांगले आहे पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल आपण पाहिला तर खूप चांगला वेगवान होता, वेगवान चेंडू आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामधून सुटला होता. कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. अवधूत कामत दोन्हीही मात्र कला आहे. लेग कटर, ऑफ कटर टाकण्याची कला आपल्याला पाहायला मिळते. कलात्मक गोलंदाजी करणारा हा गोलंदाज. पहिलाच बॉल डॉट. चांगला बॉल पुन्हा एकदा ह्या वेळेला आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने गोलंदाजी केले. दोन बॉल अतिशय सुंदर वेगवान टाकत असताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 2 आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहताय 0. षटक क्रमांक पहिला आहे प्रगतीपथावर. अवधूत कामतला आपण पाहतायत. राईटम ओर द विकेटने गोलंदाजी मार्कवर टॅप केला जातोय. एक रन तर जरूर मिळेल. सलीम मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 1 या धावसंख्येवर. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन. यंदाचा हंगाम नाईटची स्पर्धा SP ट्रॉफी अर्थातच बिलोशी या स्पर्धेमध्ये सुद्धा ध्रुव 11 सातपाडी टीमने अतिशय चांगला खेळ केला. रनरअप राहिले होते. बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा टीम मीरा भाईंदरचा हा एक परिपक्वतेचा संघ म्हणून ओळखला जातो. बॅटची एज घेतली गेली. चेंडू पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर भावेश पाटील किड या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आत्तापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला आहे. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतं प्रगतीपथावर. पॉवर प्लेचे 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकं आपल्याला पाहायला मिळतील. चांगला बॉल होता ह्या वेळेला. परफेक्ट यॉर्कर फलंदाजाला या ठिकाणी आपण पाहतायत. परिपूर्ण अचंबित करणारा हा बॉल. धीरेंद्र आणि संदीप अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॅटर पोटेन्शियल आहेत. खूप काही गुणवत्ता ठासून भरले. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा टीमच्या आघाडीचे फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 3 वर. धीरेंद्र पाटील 1 वर खेळतोय. संदीप एका साईडला 2 वर खेळतोय. खाली राहिला होता हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं झटपट आपण पाहू शकाल. अवघ्या फक्त 2 ते 2.5 मिनिटांमध्ये अवधूत कामतने हे षटक टाकलं आणि चांगल्या पद्धतीने पॉवरफुल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली मिस्टर अवधूत कामतची. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. वैभव न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वैभवचा हा पहिलाच बॉल ऑन साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. मनगडाचा चांगला वापर. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. मयूरला आपण पाहू शकाल. अतिशय चांगली प्रगती केली मयूरने सुद्धा आपल्या करिअरमध्ये. याच खेळाडूला मी उंबरोळीमध्ये 12वा खेळाडू म्हणून पाहिलं, परंतु त्यानंतर आपण पाहतायत काही खेळाडू उपस्थिती नसल्यामुळे मयूरने खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली गेली. धीरेंद्र आणि संदीप अशी मैदानाच्या आतमध्ये जोडी. ऑन साईडला चांगला फटका आहे. आउटफील्डच्या वरून खेळले गेलाय. श्रेयस त्या ठिकाणी येत आहेत. फर्स्ट अटेम्प्टला कॅच ड्रॉप. सेकंड अटेम्प्टला प्रयत्न केले, परंतु प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. उलटा अर्थी झेल घेण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता. मिळतील या ठिकाणी 2 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या टीमची आतापर्यंत 6 या धावसंख्येवर 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आज दिवेश पाटीलच्या जागी उमेरला आपण पाहतायत विकेट किपरच्या भूमिकेत. हा बॉल टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने उसळी घेतली. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचली गेले. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. महेश कडू सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. सात रन. पुन्हा एकदा बॉलर तयार. वैभव क्लीन बोल्ड हिम. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट मिस्टर धीरेंद्र पाटील गॉन. साऱ्या भगतांची एकवीर आई अमकोल्यांची काळजी तिला साऱ्या भगतांची एकवीर आई अमकोल्यांची काळजी तिला साऱ्या भगतांची एकवीर आई अमकोल्यांची काळजी तिला साऱ्या भगतांची. थँक्यू. भौमिक पाटीलला आपण पाहतायत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा टीमचा एक अतिशय चांगला दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. बॉल फेकून झाले 3. षटक क्रमांक 2 आहे. यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल जान्हवी 11 बंदर पाखाडे आणि शनिदेव कृपा आगाशी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय 5 षटकांच्या अवधीनंतर. गंभीर थोडेसे नाराज असतील. पहिला झेल सुटल्यानंतर हरकत नाही, स्कोर कमी होता, परंतु चांगल्या क्रिकेटला एन्जॉय केलं. बॉल लेफ्ट केलं गेलं. यस, एक्झॅक्टली व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 8 या धावसंख्येवर खलिद शेख यांना आपण पाहू शकतायत. एका साईडला गंभीर पाटीलला आपण पाहतायत, तर अजून एक जगदीश भोईर यांना आपण पाहू शकाल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. उमेरच्या हातामधून चेंडू सुटतोय. काय बॉलिंग केले वैभव या गोलंदाजाने. वैभव तरे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. या वेळेला अप्रतिम ऑन साईडला खेळलं गेलंय. फ्लिकचा फटका जरूर आहे. मयूर येत आहेत, कोणतीही चुकी करणार नाही आहेत. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट मिस्टर भौमिक पाटील गॉन. हे भाद्रपदाच्या चतुर्थीची आली या बघतिथी. भक्त गणांच्या आनंदाला आली या भरती. शिवगौरीचा लेक लाडका आला या गणपती. 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 षटक क्रमांक 2 आपण पाहतायत. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 8 या धावसंख्येवर. 8 रन, लॉस ऑफ 2 विकेट. MCC क्रिकेट क्लब आगाशी 2025 पर्व 5वं पाहायला मिळतं या स्पर्धेचं. अतिशय चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. 5-5 षटकांचे सामने, त्यामध्ये एक गाव एक फॉर्मॅटसाठी 8 टीमला प्राधान्य दिले गेले. या स्पर्धेच्या माध्यमातून वेळेवर स्पर्धा सुरू होते, वेळेवर शेड्यूल मात्र समाप्त होतो संध्याकाळच्या 17 आणि शनिवारच्या दिवसामध्ये ओपन टीमला प्राधान्य दिले गेले. ते सुद्धा आपण दर्शवणार आहोत. कुणाल जे वर्तक आमच्यापर्यंत ही माहिती देत असताना ऑन साईडला लेग ग्लान्स खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल षटक क्रमांक कंप्लीट झाले. ते पहिले दोन पॉवर प्लेचे षटकं आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 4.50च्या करंट रन रेटने. 9 या धावसंख्येवर. संदीप 3 वर खेळ करतोय, तर एका साईडला हर्ष भोईर 1 वर खेळ करत असताना पाहायला मिळतो. आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर भेदक मारे केले आणि फलंदाजांना जखडवून ठेवण्यात यश प्राप्त केले गेले. उद्याच्या दिवसात ओपनच्या टीमला आपण पाहणार आहोत. त्यामध्ये मानवता फाउंडेशन 2 हात करणार आहे. प्रचिती मोटर्स या टीम बरोबर सकाळी 10 वाजता. प्रचिती मोटर्स 11
त्यानंतर लाखा 11 आचोळी टीम दोनात करणार आहे शैवी 26 या टीम बरोबर. पाटील ब्रदर्स टीम दोनात करेल शिवलिंग 11 या टीम बरोबर. आणि शेवटची लढत असेल समर्थ 11 वर्सेस अक्षय 11. अशा पद्धतीने उद्याचा शेड्यूल 8 टीमचा आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर वाडवळ संघ, आपल्याला वाडवळ समाजातील संघ पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये नाळे संघ दोनात करेल विरार संघाबरोबर, चिंचणी संघ खेळेल मथाने टीम बरोबर, आगाशी टीम खेळेल एडवण टीम बरोबर आणि वासळी टीम खेळेल उमेळा बरोबर. अशा प्रकारचे शेड्यूल आमच्यापर्यंत कुणाल वर्तक दर्शवत असताना चांगली माहिती आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर थांबले परिपूर्णतः 10 रन झालेले आहेत. अवधूत कामत पुन्हा एकदा कंटिन्युअस गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या फक्त 3 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवर 1 रन काढत आतापर्यंत हर्ष भोईर 2 वर खेळी करतोय. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. डायरेक्ट ट्विट करण्याचा इरादा होता, सिंगल मेल, बॅटची हलकीशी एज होती असं गंभीर पाटील यावेळेला दर्शवत असताना, कारण रेग्युलरली उमेर हा विकेटकीपरच्या भूमिकेत नसतो आणि त्यामुळे थोडासा त्रास होणारच, परंतु प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. 1 रन मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11, लॉस ऑफ 2 विकेट. अप्रतिम वेगवान मारा, ही ताकद आहे या गोलंदाजाची. वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी कशी करावी, कलात्मकता कशी दाखवावी, आपल्या बोटांतील जादू कशी अद्यावत करावी, या सर्व काही गोष्टींचं मिश्रण म्हणजेच अवधूत कामत. एक वेगळंच रसायन आहे या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. पहा, हर्ष भोईर सांगत असेल की खरोखरच अवधूत कामतने जो बॉल टाकला तो खरोखरच सरप्राईज करून जाणारा होता. ग्रेट डिलिव्हरी. 11 वर 2. तो मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, दबावात्मक स्ट्रोक आहे. वैभव तरे कोणती चुकी करणार नाही आहेत. गुड कॅच, फलंदाज बाद. 11 ला दुसरा धक्का, गॉन. जिलेबी खातेस, भजी भी खातेस, खातेस बटाटा वडा. जिलेबी खातेस, भजी भी खातेस, खातेस बटाटा वडा. नीट बघ, आज गरम काढलेला है, खा एक डाळ वडा. आज गरम काढलेला है, खा एक डाळ वडा. आज गरम काढलेला है, खा एक डाळ वडा. थँक्यू, वेलकम बॅक. 11 वर 3 धक्के बसले गेले. 2.4 ओव्हर्स आतापर्यंत खेळ झालाय आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत सिच्युएशन पूर्णपणे नाजूक पाहायला मिळते. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या टीमची मीरा भाईंदरमधून हा संघ या ठिकाणी खेळण्यासाठी उपस्थित झालाय आणि चांगला संघ म्हणून ज्यांची ख्याती आपल्याला पाहायला मिळते, परंतु आज थोडासा डगमगताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजांच्या समोर, सातपाडीकरांच्या समोर. चांगला बॉल होता, परफेक्ट यॉर्कर, वेग भन्नाट पाहायला मिळाला. यस बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 12 वर 3 धक्के बसले गेले. 2.5 ओव्हरचा खेळ झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12. धावा थांबवलेत. अतिशय चांगली वाखाणेजोगी गोलंदाजी करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटने चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला आणि सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये, उमेरच्या हातामध्ये जाऊन विसावला. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 12 वर. लेग कटर, ऑफ कटर टाकण्याची क्षमता, प्रतिभावंत गोलंदाज. 12 वर 3 धक्के लागलेत. यानंतर होणारा सामना जान्हवी 11 बंदर पाखाडी वर्सेस आपल्याला पाहायला मिळेल शनिदेव कृपा आगाशी. दोन्ही संघाचे कॅप्टन जर आले असतील तर आपण रिपोर्टिंग करा आयोजकांच्या माध्यमातून. 12 वर 3 धक्के. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, देऊया आपण डिस्क जॉकीला संधी. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट, भरवू क्रिकेट, वाढवू. अमृत
तरे यावेळेला आपण पाहताय ज्या पद्धतीने ही धून या स्पर्धेचं टायटल सॉन्ग पाहायला मिळतं. सुप्रीमो चषकामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे टायटल सॉन्ग वाजतात. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे टायटल सॉन्ग वाजताना पाहायला मिळतात. म्हणजे एक वेगळी धून जेव्हा येत असते तेव्हा कानांवर वेगवेगळे शब्द आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामध्ये MCC क्रिकेट क्लबच्या माध्यमातून सुद्धा आगाशीच्या माध्यमातून चांगल्या पंक्ती चांगल्या ओळी त्यामध्ये पाहायला मिळत आहेत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 13वर 3 धक्के बसले गेलेत. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर विचार केला तर चौथं षटक प्रगतीपथावर आज अमृततरेला संधी मिळाली. या नामी संधीचं सोनं करायला हवं. चांगला बाउन्स जरूर होता परंतु इथे बाउन्स तो अपेक्षित नव्हता आणि त्यामुळे खालीद सरांना सहज शक्य झालं व्हाईट बॉल देण्यासाठी. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14वर जाऊन पोहोचली गेली. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. आमचे गुणलेखक जे जॉईन झालेत रुपेश गवतडे खूप चांगली माहिती देत आहेत. एक शांत स्वभावाच्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिपकडे चेंडू निघून जातोय. तिथे सिद्धू मात्र पुढे सरसावेल. पाहता पाहता 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या लेग बाईच्या स्वरूपात पाहायला मिळते. 15वर जाऊन पोहोचले गेली. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते आत्तापर्यंत 2 बॉलचा खेळ झाला आहे. त्यामध्ये एक व्हाईट बॉल आपण पाहिलात. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. यस लेग बाईचा इशारा पुन्हा एकदा खालीद शेख सर दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते 16. हे टायटल सॉन्ग ज्यांनी प्रेझेंट केलं आणि स्पॉन्सरशिप केलं आहे असे MCCचे जे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय बिपिनजी वर्तक साहेब आणि हर्षवर्धन वर्तक साहेब जे मार्क वॉस टिवा म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आणि अतिशय सुंदर हे रेकॉर्डिंग केलेलं गाणं. एक संगीतकार कलाकार आणि कलाकार असणारे हे मात्र व्यक्तिमत्व आणि क्लबचे कार्यकर्ते आहेत धडाडीचे. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. अतिशय चांगली इत्थंभूत माहिती कुणाल वर्तक आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. या 3 दिवसांमध्ये अनेक जे कार्यकर्ते आहेत त्यांचा सुद्धा तपशील आणि आढावा आमच्यापर्यंत पोहोचवतील यात ती मात्र शंका नाही आहे. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 लॉस ऑफ 3 विकेट. DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतायत. DBN लाईव्हला जर नवीन असतील तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. सरळ बॅटचा वापर केला गेला आहे. चांगला चेंडूला ह्या वेळेला जरूर आपण पाहू शकलात. चांगला एक्झिक्यूट केलं. सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्सने मेल खणखणीत उत्तम ज्वेलर्स चौकार. चला यार साऱ्या एक वार हा गाव एक कराया. चला यार साऱ्या एक वार हा गाव एक कराया. थँक्यू. चौकार आणि संघाची धावसंख्या मुर्धा स्पोर्ट्स मुर्धा या टीमची 21वर जाऊन पोहोचली गेली. चौकार आल्यानंतर अमृतचा भन्नाट वेग. दांडी गुल. काय जबरदस्त हा चेंडू आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 21 या धावसंख्येवर 21. अविनाश पाटीलने 5 बॉलमध्ये 5 रन केल्या. 100चा स्ट्राईक रेट मेंटेन केला. एक चौकाराचा समावेश पाहायला मिळतो. 3 डॉट्स बॉल आले आणि अशा प्रकारचा आपण पाहत आहेत अविनाश पाटीलच्या खेळीचा अंत होत असताना बॅक टू द डगआउट. खेळू क्रिकेट भरवू क्रिकेट वाढवू क्रिकेट जगवू क्रिकेट. खेळू क्रिकेट वाढवू क्रिकेट भरवू क्रिकेट जगवू क्रिकेट. स्वागतम सुस्वागतम. MCC क्रिकेट क्लब आगाशी सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. अमित चुरी उद्योजक. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 21 रन्स आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. करंट रन रेट आपण पाहिला तर 27. 8 6च्या सरासरीने खेळले तर 27 पर्यंत पोहोचतील. 8च्या सरासरीने खेळले तर 29 पर्यंत पोहोचतील.
DBN लाईव्हची हीच खासियत राहिली, वैशिष्ट्यपूर्ण. प्रवीण पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम साहिल मंगेला कॅमेरामॅनच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आपण पाहत आहेत रोहित चौधरीला आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीने हे कॅमेरा वर्क त्यांनी केलेलं आहे. 2 जरी कॅमेरा असले तरी विविध अँगलने ते दाखवत असताना ते क्षण परिपूर्ण मोमेंट कॅप्चर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21ला 4 धक्के लागले गेले. 4 षटकांचा खेळ. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा टीम थोडीशी नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळते. श्रेयसचा हा पहिलाच बॉल थोडासा बाउन्स मिळाला. ओसी घेणारा होता. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा अवधूत कामतचा राहिला, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड एक्स्ट्रा स्वरूपात मिळेल आणि संघाची धावसंख्या 22ला जाऊन पोहोचले गेले. 22ला 4 धक्के बसले गेले. अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. MCC क्रिकेट क्लब आगाशी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न तयारी केली होती. स्विच हिट खेळण्याच्या प्रयत्नात होते, परंतु बॉलला एक्झॅक्टली कुठे पिच झाला आहे तर यस व्हाईट बॉलचा इशारा आवाक्याच्या बाहेर होता आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने ग्रीप बदलली होती. जरूर कधीकधी अशा गोष्टींसाठी सातत्याने रिव्ह्यू घेतले जातात, परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 24ला 4 धक्के. फील्डमध्ये थोडीशी परिवर्तन केलं गेले. क्लीन बोल्ड हिम. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. मिस्टर मिहिर भोईरला परतावं लागतं डगआउटच्या दिशेने. थँक्यू. 2 अँगलमध्ये आपण पाहू शकता. 2 फ्रेममध्ये बॉलरने टाकलेला चेंडू आणि त्यानंतर बॅटर मिहिर भोईरने शॉट सिलेक्शन अप्रतिम नव्हतं. क्रॉस बॅटचा उपयोग केला होता आणि सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेतला. हा प्रिव्हियस बॉल पाहू शकता. आमच्या ऑनलाईन शोते जोडले गेले. शफल झाले होते आणि शफल झाल्यामुळे तेवढं मोमेंट मिळालं नाही. फुटवर्क चांगलं होतं नो डाऊट, परंतु ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि यष्ट्यांचा वेध घेत चेंडूने आपण पाहू शकला आहेत सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. फलंदाज बाद. 24ला 5 धक्के. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते श्रेयसच्या खात्यामध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना 24ला 5 बॉल फेकून झाले ते 2. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा टीम स्ट्रगल करताना पाहायला मिळते. कधी कधी स्ट्रगल करावं लागतं. क्रिकेटचा खेळ असो आयुष्य असो त्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रगल करावंच लागतं. संघर्षाशिवाय जीवन नाही आहे. ऑन साईडला काय फटका खेळलाय. नजाकत बरा शॉट. वेळेवर षटकार आलाय. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. जबाबदारीचा आणि दबाव हटवणारा हा षटकार. 6 रन. आप्पाचं विषयले हाडे आप्पाचं क्रेडिटचं काढे आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचं बाहेरले लाडे. थँक्यू. पहा प्रिव्हियस बॉल काय एक्झॅक्टली कशा पद्धतीने चेंडू पिच झाला आणि तिथून जो पिकअप केला अप्रतिम आपण पाहू शकाल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग अँड फाईन लेगच्या अगदी मधोमध एक महत्त्वपूर्ण षटकार. या षटकाराची स्थिती जर आपण पाहिली तर 30वर जाऊन पोहोचले गेली षटकारिणीशी आणि त्यानंतर केलेला कमबॅक श्रेयसच्या माध्यमातून फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. बॅक टू द डगआउट इथे आपण पाहत आहेत. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. गॉन. ABC रेस्टॉरंट, विकास वर्तक, पराग वर्तक अर्थात JM डेव्हलपर्स, भूपेश राऊत, सागर चौधरी विरार, नाकोडा सिरामिक्स, सागर राऊत,
युती एंटरप्राइजेस, कुमार वर्तक अर्थात मायालय हाऊस, हॉटेल ग्रीन व्ह्यू, दीपेश वर्तक अर्थात राईट ट्रिक, पुरुषोत्तम कवळी, अजय भालचंद्र वर्तक, राऊत पोल्ट्री, क्लासिक कोल्ड स्टोरेज नितीन वर्तक. 30 रन झालेले आहेत. बॉल फेकून झाले ते 4 आणि फलंदाज बाद होण्याचा क्रम 6. चांगलं दबावात्मक स्थिती निर्माण केले. पहिल्या षटकापासून अवधूत कामाचे 2 षटकं स्पेशली खूप चांगल्या पद्धतीने हाताळले गेले. 6 रन फक्त खर्च करत एक विकेट मिळवली आणि त्यानंतर श्रेयस आज अमृततरेला मात्र आपण पाहत आहेत पुढे आणलं गेलं. ही संधी तुम्हाला निर्माण करावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये. कोणतीही संधी चालून येत नाही, त्यासाठी स्वतःला झोकावं लागतं, चमकायला लागतं. मग स्वतःला सिद्ध केलं की जग ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रसिद्ध करत असतो. धावसंख्या 30 झालेली आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 6 विकेट्स 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढील बॉल चांगला फटका तर छान आहे. आउटफील्डच्या वरून खेळलं गेलंय. फार वेगाने चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मिळेल चौकार. गुड शॉट. उत्तम ज्वेलर्स 4 रन. थँक्यू. चांगला बॉल यावेळेला चांगलं एक्झिक्यूट केलं गेलं होतं. बॅटच्या अगदी रडारमध्ये आला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट करत असताना लॉंग ऑन क्लिअर करणारा हा धमाकेदार चौकार. षटकार चौकार येत आहेत या शेवटच्या षटकामध्ये. संघाची धावसंख्या 34ला 6 धक्के. यस पंच, बॉल हवाय. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहत आहेत. गोलंदाजी मार्कवर मिस्टर श्रेयसला आपण पाहत आहेत. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने आतमध्ये येणारा बॉल पाहायला मिळाला तिथे जरूर आपण पाहू शकता. यास व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 1+1 अशा 2 धावा मिळतील. आता धावा येत आहेत शेवटच्या षटकामध्ये श्रेयसच्या गोलंदाजीवर. संघाची धावसंख्या 36, लॉस ऑफ 6 विकेट. एक रन जरूर मिळेल आणि 1 रन निश्चित. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते पहिल्या डावामध्ये 37 या धावसंख्येवर 38 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आले. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा टीमची नाजूक सुरुवात झाली, परंतु शेवटच्या 1 ते 2 षटकांमध्ये ज्या धावा आल्या त्या परिपूर्णता परिपक्वतेच्या पाहायला मिळाल्या. ध्रुव 11 सातपाटी टीमने चांगली गोलंदाजी केली आणि त्याचमुळे 37 रन्सवर आत्तापर्यंत मजल मारले गेले. 38 रनचं टार्गेट सेट केले गेले. तत्पूर्वी दोन्ही संघाचे कॅप्टन जान्हवी 11 बंदर पाखाडे आणि शनी देवकृपा आगाशी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. शेवटचा आणि अंतिम पुकार असेल हा ऑफिशियली. आणि जशी मॅचला सुरुवात होईल तेव्हा या वीराचे 2 आवाज ऐकूया. मिस्टर तुकाराम मांगेला आणि एका साईडला आपण पाहत आहेत भरत मोरे. या 2 आवाजांना या आपण ऐकणार आहोत. या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये तुकारामजी मांगेला आणि त्याचप्रमाणे भरतजी मोरे. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पोरी तुला बघून म्या टिपलाय. अग बोरीला बोर पिकलाय. पोरी तुला बघून म्या टिपलाय. सोनू तुझ्यावर पिरीम झालाय. लपून लपून मला ये ग भेटाय. सोनू तुझ्यावर पिरीम झालाय. लपून लपून मला ये ग भेटाय. अग बोरीला बोर पिकलाय. पोरी तुला बघून म्या टिपलाय. अग बोरीला बोर पिकलाय. पोरी तुला बघून म्या टिपलाय. मिरची हिरवा देठ आठवण आली तर मला तू भेट. अगं मनापासून
पुरी तुझ्या जीवाशी जीव लागलाय पोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय पोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय. थँक्यू डीजे. यापुढील होणारा सामना जान्हवी 11 बंदर पकाडी विपक्ष शनिदेव ग्रुप आकाशी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण थांबायचं आहे का? वीरा आई आम्हा कोऱ्यांची काळजी तिला साऱ्या थँक्यू डीजे. MCC क्रिकेट क्लब आकाशी आयोजित भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण बघतात, ऐकतात, पाहतात आणि या स्पर्धेचा आता हा चालू असलेला सामना मॅच नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाची मॅच आणि या मॅचसाठी मायक्रोफोनवरती आमच्या साथीनं तुकाराम मांगेले सर इथं जॉईन होणार आहेत. 38 धावांचा पाठलाग, 38 धावांचा बजाव बघायला मिळणार आहे आणि या बचावामध्ये सातपाटी संघ कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करतोय किंवा मुर्दा संघ कशा प्रकारे धावांचा बचाव करतोय, तुकाराम सर आमच्या साथीने आहेत. आणि तुकाराम सर, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. सातपाटी संघातील काही खेळाडू या मैदानावरती खेळण्याचा त्यांना अनुभव आहे आणि दुसऱ्या बाजूला असणारा मुर्दा संघ जो आहे तो नव्यानं आला आहे. नव्यानं आल्या कारणानं त्याच्यासाठी या 38 धावा वाचवणं आणि त्याचा पाठलाग होऊ न देणं किंवा अन्य बाबी याच्यासाठी तो संघर्ष थोडासा वेगळा असणार आहे. आता त्यांना नव्यानं आल्यानंतर नए है लेकिन इस खेल से बहुत पुराने हे दिखाना होगा, हे सांगावं लागणार आहे. आणि सातपाटी संघाला काही खेळाडूंना असलेला तो अनुभव पणाला लाभावा लागणार आणि 38 धावा करावा लागणार आहेत. मॅच तितकी सहजासहजी कोणाच्या एका बाजूने झुकणार नाही आहे. या मॅचमध्ये चांगली रंगत बघायला मिळेल. धन्यवाद बरेजी मोरे. आपण जसं उल्लेख केला आहे, सर्वप्रथम आम्ही तर आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो. MCC क्रिकेट क्लब ची ही स्पर्धा पर्व 5वा आहे आणि 5 म्हटलं का थोडासा हायफायवाला खेळ असतो. आणि आताही मैदानावरती एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला की दोन संघ एकमेकांशी किती खेळत या मैदानावर नाही आहे, प्रत्यक्षामध्ये एकमेकांशी किती खेळत हे महत्त्वाचं आहे. दोन अननोन संघ ज्या वेळेला एकमेकांसमोर असतात ना, काही गोष्टी माहिती असतात, काही ऐकून असतात आणि काही गोष्टींची माहिती घ्यावी लागते. या सर्व गोष्टींचा समावेश असणार आहे. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 38 धावांचा पाठलाग जसं तुम्ही म्हटलं की सातपाटी संघ ताकदवान आहे. पालघर च्या जिल्ह्यातील आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं एक 8 संघ आहेत त्या पालघर तालुक्यामध्ये. त्याच्यामध्ये सांगितलं तर एका पहिल्या 5 क्रमांकावरती येणारा हा संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला मुर्दा संघ मीरा भाईंदरचा संघ आहे आणि मीरा भाईंदरचं क्रिकेट आपण पाहिलं आहे. एक बिग बेस्ट लीग देखील पाहिलेली आहे, तिथेही बऱ्याचशा खेळाडूंना खेळताना आपण पाहिलं आहे. त्याच्यामुळे मजा येणार आहे मॅचला. 38 धावा आहेत पण अर्ली स्ट्राईक केलं, सुरुवातीला विकेट आल्या तर मॅचमध्ये कमबॅक करेल तो मुर्दा संघ. आणि सुरुवात जर चांगली झाली तर सातपाटी साथ देण्यासाठी दोन्ही फलंदाज मैदानावर दाखल झालेत. आता सात आहे आणि पाठ सुद्धा आहे, म्हणजे पट सुद्धा आहे. आता पट करणं म्हणजे त्याचा कुस्तीमध्ये वेगळा अर्थ होतो. आता इथे ती पट देण्यासाठी सातपाटील प्रयत्न करायच्यात. लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून. पहिला चेंडू थोडीशी फ्लाईट होती, गतीमध्ये फ्लाईट बघायला मिळाली आणि त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा हलक्या आता ड्राईव्ह केला गेला. त्या चेंडूवरती एक धावून कंप्लीट केली गेली. धावफलकाचा श्री गणेश केला गेला. 7-8च्या आसपासचा आस्किंग रन रेट आहे. तो आस्किंग रन रेट जवळ जाण्यासाठी फलंदाजांना प्रयत्न करावे लागणार आहेत. जर का या आस्किंग रन रेटच्या आतमध्ये म्हणजे तुम्ही 6, 4, 5 अशा पद्धतीनं धावा जर का येणारा 2 ते 3 षटकामध्ये धावा तुम्ही दिल्यात, खर्च केल्यात, तर येणाऱ्या 2 षटकांसाठीचा खेळ काहीसा वेगळा असणार आहे. मजा येणार आहे मॅचला. भावेश आणि श्रेयस मैदानाच्या आतमध्ये आहेत. श्रेयस तुझा स्ट्राईक एंडवरती डाव करूया. त्याचा फलंदाज त्याच्यासमोर गोलंदाजी मार्कवरती.
कोलतुजी पार्कवरती हर्ष भोईरचा हा चेंडू ओ स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता, स्पॅकट करायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे बॅकअप पॉईंटमध्ये तैनात, शॉटमध्ये फिल्डिंग चांगली झाली, तोपर्यंत एक धाव आलाय. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आणि 22ला गेल्या वर्षी पाहिलं होतं ओपनच्या क्रिकेटमध्ये याच मैदानावरती एक खेळी त्यानं साकारली गेली होती. त्याच्यामुळे अनुभव आहे 22कडे या मैदानावरती खेळण्याचा आणि तोच अनुभव आता सातपाटी टीमसाठी त्यांना द्यावा लागणार. पण पहिले 2 चेंडूचा काय पाहिला प्री माइंडेड फटके खेळले होते. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा आतापर्यंत आल्यात. शफल केलं होतं गुडघा थोडासा वाकवला होता. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दिशेनं या चेंडूला खेळायचं होतं आणि गेल्या वर्षी ते आलेलं ते इनिंग खेळी त्याला त्याचा फायदा होऊन घेईल. पण आता गोलंदाजी रेडी झाले आहेत. मागचा चेंडू बघा शफल केलं होतं, ऑफ स्टंपच्या बाहेर आलं होतं, निर्धाव चेंडू. 3 चेंडूचा खेळ झालाय, धावा धापलकावरती 2. नाही या चेंडूमध्ये जर आपण बघाल तर शफल होण्याच्या जे काय मात्रा होती खूप जास्त होती. चेंडूच्या रेषेच्या बाहेर गेले होते आणि यावेळेला ज्या वेळेला शफल झाले त्यावेळेला बघूयात ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे हा चेंडू शरीरावरती जाऊन आदळलाय. या मागच्या चेंडूला दिशा थोडीशी दिशेच्या थोड्याशा बाहेर म्हणजे जास्त शफल, त्यामुळे बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता. परंतु या चेंडूवरती जर बघा पूर्णपणे कशा प्रकारे सुरुवातीचा स्टान्स लेग स्टंपवरून ऑफ स्टंपच्या बाहेर येत असताना रेषेमध्ये त्यांचा बॅकफूट होता जरूर, परंतु जी गती होती चेंडूची त्याने पुढे बीट झाल्यात. येट डॉट नक्कीच मागचे 2 चेंडू शफल केलं होतं आणि गोलंदाजांना टॅकलही केलेत. आता स्विच इट पहिला पाहिलं बाबा सीधी उंगली से कोशिश करते है, अब उंगली को किया है टेढ़ा. चेंडू गेला पॉइंट रिजन मध्ये, चौकार, 4 धावा. तेढा मेढावाली कहाणी आणि या तेढा मेढावाल्या कहाणीमध्ये स्विचिटर बने. थँक्यू डीजे. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी, मिडल आणि लेग स्टंपवरती ते चेंडू होता, त्या चेंडूला दिशा दिली रिव्हर्सच्या पद्धतीने म्हणजे स्विच इट इनफिल्डच्या डोक्यावरून खेळला गेला चेंडू. 4 धावांसाठी गेलाय. 6 धावा आल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. ज्या चेंडूवरती हर्ष भोईरला तो अंकुश लावायचा आहे, ज्या चौकारासाठी भावेश जात होते त्या चौकारासाठी भावेशने जात असताना चौकार दाखवलाय. सुरुवातीला शफल होऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न किंवा फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. त्याच्यामध्ये ते फॉलोइंग स्वीप खेळत असताना अडचणी आल्या म्हणजे त्यामध्ये अपयश आलं. परंतु त्यानंतर ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली होती त्या अनुषंगाला समजत असताना मारलेला तो फटका 4 धावा देऊन गेलाय. म्हणजेच काय, तुम्ही समोरच्याच्या मानसिकतेशी खेळलात, त्याचा जर का स्टान्स किंवा त्याची पद्धत ओळखाल. चेंडू हयामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, ये गलती होगी या पता था अकॉर्डिंग टू दी बोल्ड. फिल्डिंग होती आणि त्यामुळे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये घेतलेला हा रनिंग कॅच फक्त रनिंग नव्हे, हा स्टनिंग आहे. विकेटचं पतन, गडी बाद. मैदान सोडावं लागते भावेशला. गॉन. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली. पावली कोलिया लोकांना गो, कोलिया लोकांना. पावली कोलिया लोकांना गो, कोलिया लोकांना. थँक्यू. आपण रिप्लेमध्ये जर पाहिलं तर ते तर लक्षात येईल. मागच्या 2-3 चेंडूवरती हा प्रयत्न चाललेला होता. हा थोडासा पुढ्यातला चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. टिप्स केले की रिझर्वमध्ये मिहीर, नाव त्यांचं मिहीर आहे पण असा जेल टिपण्यामध्ये माहीर आहेत. आणि माहीर क्षेत्ररक्षक असला का काय होतं आहे ते पाहिलं आहे. धावत आले आणि त्या चेंडूला टिपला गेला स्क्वेअर लेग रिझनमध्ये. झेल टिपला गेला आहे. विकेट पाहिजे होता मुर्दा संघाला, तो विकेट आला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे आणि धावा आहेत धापलगावरती 6. 38चा पाठलाग आहे. आणि जसं आपण चर्चा करतो बरंजी की यावेळेला सुरुवातीला अर्ली स्ट्राईक केलं, विकेट आलं तर दबाव येणार आहे आणि तो दबावाला झुगारून देण्याचं काम सातपाटी संघ देखील करणार. सुरुवात थोडीशी अडखळीत डळमळीत आहेत. आता 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24मध्ये 2-4-3-2 24-32 आहे. 8ची सरासरी आहे पण 8चा आकडा पण तसा आहे. गोलवाला खेळ आहे, मध्ये एकदा क्रॉसवाला खेळ आहे, तर मजा येणार मॅचला. 24 बॉल 32 रन. नाही काही तो आकड्यांचा खेळ असतो ना, त्याच्यामध्ये अंतर किती आहे मोजायचं झालं तर 4 आणि 2 6 होतात, 3 2 5 होतात. एक अंतर आहे. म्हणजेच काय, एका धावेसाठी तुम्हाला तितका मोठा संघर्ष करावा लागणार आहे. 38 जास्त मोठ्या नाही आहेत, छोट्याही नाही आहेत. खोलवर टापायचा चेंडू गॅपमधून पाठवलं. चेंडूला मैदला गरगर चेंडू निघून चालला होता. क्षेत्ररक्षण चांगलं, खूप चांगली फिल्डिंग तिथे होताना पाहायला मिळाली. एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. अलॉंग दी कार्पेट फटके मारत असताना तुम्हाला त्या चेंडूवरती तुमच्या बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन प्रॉपर असणं गरजेचं आहे, तर बाउंड्रीलाईनच्या बाहेर जाईल. जर कनेक्शन प्रॉपर नाही आहे तर बाउंड्रीलाईनला टच करणं अडचणीचं होऊ शकतं आणि तेच इथं मैदानात दिसलं. पहिल्या चेंडूवरती एकदा धावून कंप्लीट केली आहे, 7वरती 1. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला, अलॉंग द ग्राउंड खेळला तर ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता, चेंडूला गॅप शोधला होता पण त्या फटक्यामध्ये तितकी ताकद नव्हती. जसं तुम्ही उल्लेख केला, इथे जर या आउटफील्डला बीट करायचं थोडंसं ताकद
द्यावी लागणार, झोकावी लागणार. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाला आहे उमेर आहेत. आणि गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर संदीप पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्मराउंड विकेटचा मारा. समोर उमेर हलक्या हातानं पुश केला. एक सेकंड रिझर्व्हमधला क्षेत्ररक्षक वेगाने आला होता. हलकासं बऱ्याच वेळेला काय असं काही पहिला चेंडू सुद्धा असा प्री माइंडेड खेळला होता. आता या प्री माइंडेड होता. पहिलं ठरवलं होतं की पहिल्या चेंडूवरती मला सन्मानजनक खेळायचं आहे, 1 रन काढायची आहे, स्ट्राईक रोटेट करायचं आहे. 1.2 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 8. नाही, आणि कधी कधी तुम्ही प्री माइंडेड जात असताना किंवा प्री प्लॅनेट खेळत असताना प्रत्येक वेळेला आपल्या मनासारखं होईल असं नाही आहे. त्यामुळे कधी कधी मनाच्या कोपऱ्यामध्ये ओहो यावेळेला स्क्वेअर लेग नाही, मिड विकेट क्लिअर करत असताना चेंडू निघून गेलाय. सी मारेगा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. राऊंड द विकेट येत असताना आतमध्ये आणणारा चेंडू. आता अँगल बनणं स्वाभाविक होतं, परंतु अँगल कुठून बनवायचं आहे? तुम्हाला बॅक ऑफ लेंथ हाताळायचं आहे, गुड लेंथ वरून टाकायचं आहे. तिथं फुल ऑन लेंथसाठी गेले होते. फुल ऑन लेंथसाठी जात असताना जितके शफल झाले तिथे पोझिशनमध्ये येत असताना चेंडू प्रॉपर पट्ट्यामध्ये रडारमध्ये मिळाला आहे आणि त्यामुळे 4 धावा आल्यात. नेक्स्ट बॉल बघा कशा प्रकारे नजाकतने भरलेला फटका कव्हर ड्राईव्हच्या रूपाने खेळलाय. तो सुद्धा सॉफ्ट हँडेड म्हणजे हलक्या हाताने खेळलाय. त्यामुळे तिथे एक धाव येते. आणि दोघांचं कौतुक आहे. श्रेयस आणि उमेरनी जी आत्तापर्यंत फलंदाजी सादर केली त्या फलंदाजीमध्ये ती समजदारी दिसून आली आहे. ती मॅच्युरिटीवाला खेळ इथं मैदानाच्यामध्ये करून दाखवतात. आणि म्हणून 13-1 अशी सद्यस्थिती आहे. 2 चेंडू अजून खेळण्याने शिल्लक आहे. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला मॅच्युरिटीचा प्रगल्भता पाहिले. याच्या अगोदरचा चेंडू विथ द टर्न खेळला होता. आता थोडासा बाहेरचा चेंडू होता. आता स्विच हिट सरळ बॅटनं नाही आहे, थोडासा रिव्हर्स केलाय आणि रिव्हर्स करून चेंडूला पाठवलाय पॉईंटच्या डोक्यावरनं. षटकार. थँक्यू डीजे. बघा तयार होते. जो अँगलचं मी चर्चा करत तो अँगल बनवत असताना वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाला ते माहीत होतं, त्यामुळे ते पोझिशनमध्ये आले, चेंडूच्या रेषेमध्ये आले. त्यानंतर त्याने स्विच हिट काढण्याचा प्रयत्न केला. चेंडू निघून गेला. तो मात्र 6 धावांसाठी षटकार आलाय. आणि हळूहळू आता पारी बनत चालली आहे. म्हणतात ना ती मॅच्युरिटी किंवा तो संयम किंवा तो समजदारीवाला खेळ तुम्ही दाखवलात. कूल अँड काम माइंडसेट. कूल आणि काम तुम्ही जर राहणार तर तुम्हाला दाम सुद्धा तसाच मिळणार आहे. दाम 6 धावांच्या रूपाने मिळालाय. आता 19 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. मागच्या चौकार षटकारानं थोडंसं समीकरण बदललंय या मॅचचं. पायावरचा चेंडू होता, थोडंसं अंदराईज आले होते खेळण्यासाठी, पण पाहिलं जास्त खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. सन्मानजनक केलं. 1 चौकार 1 षटकार. या षटकामध्ये पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांनंतर धावा बघतोय धावफलकावरती. पहिल्यामध्ये 6 आल्या होत्या, या षटकामध्ये आल्या 14. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 20-38चा पाठलाग आहे. आणि आता 18 खेळ मैदानावरती आहेत. 18 बॉल 18चा. एक आपण विश्लेषण असं करतो की ज्यावेळेला पहिल्या षटक 6 धावांचं आलं होतं त्यावेळेला कोणीतरी एका फलंदाजांना ॲडव्हान्टेज घेणं, अटॅकिंग खेळणं गरजेचं होतं. सुरुवातीला एक खोलवर टप्प्याचा चेंडू जो मिड विकेट आणि स्क्वेअरलेगच्या दिशेने गेला होता चौकार, आणि मग उमेर आला. उमेरनं तो उम्मीद वाढवणारा चौकार षटकार ठोकला गेला होता. त्याच्यामुळे ती धावसंख्या आहे ना ती मागे वाटत होती थोडंसं 8च्या सरासरीनं. आता ते कमी झाले, 6 वरती आले. 18 बॉल 18 रन. नाही, कॉन्फिडन्स वाढवणारी गोष्ट जर बघाल म्हणजे त्या स्टॅटिस्टिकवरती नजर टाकली तर त्याच्यामध्ये मागील 2 षटकामध्ये 20 धावा आल्यात. 20 धावा 2 षटकामध्ये म्हणजेच तुम्ही प्रत्येक षटकामध्ये एव्हरेजली 10 धावा बनवल्यात. तुम्ही 10 धावा बनवल्यात. आता बघा हे बॅटिंग कंपॅरिझन काय. 2 षटकामध्ये 9 वरती 2 होते पहिल्या इनिंगमध्ये. खूप मोठा फासला येते. 20 वरती 1. इन टर्म्स ऑफ विकेट, इन टर्म्स ऑफ रन तुम्ही अर्ध्यावरती होतात ज्यावेळेला पहिल्या इनिंगमध्ये खेळत होता. हा फासला आहे. आता इथून पुढच्या 3 षटकामध्ये जो आस्किंग रन रेट आहे तो 6चा आहे. तुम्ही 10 बनवल्यात, 6 बनवायच्यात म्हणजे एक चांगल्या स्थितीमध्ये फलंदाजी करणारा संघ आहे जर का आपण स्कोअरबोर्डवरचा विचार केला तर. परंतु या मैदानाची भौगोलिक रचना, ही खेळपट्टी, या मैदानातले जे वातावरण जो ॲटमॉस्फिअर आहे त्याला बघता 18-18 तितक्या सोप्या नाही आहेत. कडक मॅच होऊ शकतो, पण गोलंदाजी कशी होईल त्याच्यावरती डिपेंड आहे. समोर फुल पेस हवेत खेळ क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चुकल्यात आणि चेंडूही गेलाय. एक तर झेल नाही झालाय, चेंडूही नाही थांबलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू डीजे. बघा इथे 2 गोष्टी होत्या.
एक चेंडू लांब होता, त्या चेंडूच्या जवळ जाणं गरजेचं होतं, कारण अशा कॅचेसना कन्वर्ट केल्या बगैर पर्याय नाही आहे. रन बॉल इक्वेशन आहे. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला, ही समजदारी ज्याची मी मगाशी चर्चा केली होती. तो कॅच घेण्यासाठी आला क्षेत्ररक्षक, त्याची काहीच चुकी नव्हती, त्याला जायचं कॅच घ्यायची आहे. जर कॅच नाही घेतली तर मॅच बनणार नाही आहे हे त्याला माहीत होतं, म्हणून आला होता. आणि त्यानंतर ती झालेली चुकी, तिथून चेंडू चौकारासाठी गेलाय. आणि पुन्हा एकदा तीच कहाणी, चौकार षटकारासाठी सातत्यानं न जाणं, उमेर आणि श्रेयसचा जो काय आखो मी इशारा होतोय त्यांनी या मॅचला खऱ्या अर्थानं बळकटी आणली. नक्कीच म्हणून आपण त्या मॅच्युरिटीचा उल्लेख केला तर प्रगल्भता, खेळण्यामध्ये असलेली प्रगल्भता दिसून आले. आता पुन्हा एकदा बॅटची पेस थोडीशी कवा मनगडेच्या साह्यानं ग्लान्स करायचा होता ज्यावेळेला शॉर्ट फायनल ग्लिझरमध्ये फील्ड केला गेलाय. आता तिथूनही सांगितले की संदीपने सांगितले की बाबा थांबा, थोडंसं कंट्रोल करा, इतका चांगला खेळ चाललाय. श्रेयसने कॉलिंग व्यवस्थित रित्या दिली होती, कारण ज्यावेळेला बिहाइंड द विकेट चेंडू जातो ना तेव्हा कॉलिंग नॉन स्ट्राईकची असते. इथे 2 धावा आहेत की नाहीत, श्रेयसनं पाहिलं होतं की फक्त 1 रन आहे म्हणून त्याने कॉलिंग केली होती. बस 1 वरती थांबा, धावा झाल्या धावलकावरती 27. 11 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू 11 धावा. 15 चेंडू 11 धावा. अजूनही मॅच तशी संपलेली नाही आहे. येणाऱ्या 4 चेंडूवरती जर का आपण निर्धाव चेंडू किंवा विकेट दाखवल्यात, इथून 2 ते 3 विकेट जर का येणाऱ्या काही चेंडूमध्ये आला, कहाणी थोडीशी बदलू शकते. गाव टू गाव संकल्पनेतून खेळणारे हे सर्व खेळाडू आहेत म्हटल्यानंतर एखाद्या गावामध्ये जर का ती बॅटिंग ऑर्डर म्हटली त्याची गॅरंटी कितपर्यंत असते हे सुद्धा आपलं गरजेचं आहे. तुर्तास गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना थोडासा मागे गुडलन स्पॉटवरती चेंडूला हातात असताना आतमध्ये आणला होता आणि वेळीच त्याला पॅडल स्वीप करत असताना चेंडूला मिडविकेटच्या दिशेने पाठवलं. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे तैनात, त्याने फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव डाऊन कंप्लीट केली आहे. 28 वरती 1. 4 चेंडूचा खेळ, 3रं षटक मार्गस्थ आहे. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2ऱ्या षटकामध्ये आता धावा गेल्या ना त्याचा दबाव आता 3ऱ्या षटकावरती आलाय. त्याच्यामुळे काय होतं, गोलंदाजाला थोडासा एक्स्ट्रा एफर्ट लावावा लागतोय, थोडासा अतिरिक्त जोर द्यावा लागतोय. आणि तो एक्स्ट्रा एफर्ट लावत असताना तुमची लाईन आणि लेन या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला दोन्ही फलंदाज श्रेयस असतील, उमेर असतील, चांगली फलंदाजी या घडीला करतायत. बघा मी म्हटलं ना, या घडीला जर पाहिलं तर चांगली फलंदाजी करतात. जास्त काय जोरात करत नाही आहे, जोरात नाही करत, जोशात करतायत. जोश आहे, होश आहे. इथे एकाच्या जागी 2, 2च्या जागी 3, 3, 3. एकाच्या जागी 2, 2च्या जागी 3 धावा या चेंडूवरती आल्यात. थोडंसं आता प्रेशर गोलंदाजीवरती जाणवतोय, क्षेत्ररक्षणावरती धावतोय. धावा झाल्या धावलकावरती 31-31. आता आवाक्यामध्ये कंट्रोलमध्ये मॅच आली आहे. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 31 वरती 1 ही सद्यस्थिती आहे. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि जी मागील मॅचची कहाणी होती त्या अगोदरची सुद्धा आपण बघितली होती, ती एका हाती एका बाजूला सामना जाण्याची ती कहाणी इथं मैदानात दिसू लागली आहे. ध्रुव 11 सातपटी संघ आता थोडासा वरचढ वाटायला लागलाय आणि मुर्दा स्पोर्ट्स हा संघ थोडासा मागे. पहिल्या इनिंगमध्ये न बनलेला धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किंवा त्या अगोदर षटकामध्ये बघा, फुलटॉस लांबून खेचलाय अवे फ्रॉम द बॉडी आणि चेंडू सरळ निघून गेला मिडविकेटच्या डोक्यावरून. युरोप पॉवर षटकार. हे भाद्रपदाच्या चतुर्थीची आली या बघतिथी, भक्त गणांच्या आनंदाला आली या भरती. हे शिवगौरीचा लेक लाडका आला या गणपती, शिवगौरीचा लेक लाडका आला या गणपती. थँक्यू. हा फटका बघा, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, फुलटॉस बॉल आणि या फुलटॉस बॉलला सरळ स्क्वेअर लेग सीमा रेषा पार धाडलं होता. बघा थोडा गुडघा वाकवला, ताकद झोकली होती. या फटक्यामध्ये स्वीप करायचं होतं, नुसतं स्वीप नाही आहे तर माहिती आहे आपल्या विजयाच्या दिशेने क्लीन स्वीप करायचं आहे आणि तेच करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. श्रेयस 14 वरती खेळत आहेत आणि उमेर जे पहिला फलंदाज 22 बाद झाल्यानंतर आल्या त्या 18 वरती आता बॅटिंग करतायत. या दोघांची पार्टनरशिप झाले, जी पार्टनरशिप झालेत आणि त्या पार्टनरशिपमुळेच आता ध्रुव 11 सातपाडी संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत. आणि बरोबर आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 1 धावेची आवश्यकता आहे. पहिलं षटक आलं होतं त्यावेळेला थोडीशी अपेक्षा निर्माण झाली होती, 6 धावा आल्या, त्या पहिला विकेट गमावला होता. पण मागच्या 2 षटकामध्ये एक्सेन्सिबल इनिंग दोघांनी खेळलेत. एका बाजूला श्रेयस आणि दुसऱ्या बाजूला उमेर. 12 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. हे 12-1 म्हणजे खूप मोठं अंतर आहे. अनेक सरप्राईज करणारे रिझल्ट आपण या टेनिस क्रिकेटच्या अनेक मॅचेस दरम्यान बघितलेले आहेत, अनेक स्पर्धांदरम्यान बघितलेत. परंतु अशा प्रकारच्या इक्वेशनमध्ये कधी मात देताना आपण या अगोदर कधी बघितलेलं नाही आहे. त्यामुळे हे सहज आणि सोपं आव्हान आहे. ध्रुव 11 सातवाटीसाठी 1 धावेची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज
कौशिक आलाय आणि चेंडू मागे खेळण्याचा प्रयत्न आणि मागे खेळत असताना चेंडू निघून गेला. लॉंग स्टॉप रिजनला क्लिअर करत असताना उत्तम ज्वेलर्स चौकार 4 धावा आणि या 4 धाब्याची मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला ध्रुव 11 सातपाटी या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये जातोय मुर्दा स्पोर्ट्स हा संघ. मी विनंती करेल मुर्दा स्पोर्ट्सचा कर्णधार आपण यायचं आपला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल एक विशेष सन्मान केला जाईल आणि त्याचबरोबरनं मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने सुद्धा वळणार आहोत. चला यारे सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यारे सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला द्या हात या एक साथ हा थँक्यू. मॅच समरी मुर्दा स्पोर्ट्स यामध्ये 37 वरती 6 कशा प्रकारे बॅटिंग झाली होती बघा. फलंदाजीमध्ये कोणीही दुहेरी अंक गाठला नव्हता. संदीपचं 6 धावांचं कॉन्ट्रिब्युशन, कुशल